नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा इथं उंची घेतलेली आहे 15 इंच आणि तयार आपल्याला 14 करायचं आहे. इथं घडी घेतलेली आहे 12 इंचाची आणि इथं घेतलेलं आहे शोल्डर 5.5चं खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं मोंडा पण घेतलेला आहे 5.5चा खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं पण 1.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा मोंड्याचा आकार देऊन कट करून घेतलेला आहे. तर बघा गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी 2 इंच आणि इथं शोल्डर घेतलेलं आहे 3.5 इंच. तर बघा शोल्डर जास्त पाहिजे होतं म्हणून 3.5 घेतलेला आहे. तुम्ही इथं 2.5चा पण गळ्याची रुंदी घेऊ शकता किंवा 2.25ची पण. तर बघा इथं गळ्याची उंची घेतलेली आहे 12.5 इंच आणि इथं घ्यायचं आहे 2.5 इंच. तर बघा इथं आपण छोटासा पॅच टाकणार आहोत थोड्याशा ब्लाऊजच्या कापडापासून, म्हणून मी गळ्याची रुंदी जास्त घेतलेली आहे, म्हणजे उंची जास्त घेतलेली आहे. तर बघा इथं असा पंचकोनी आकार देऊन घ्यायचा आहे खडूनी असा या पद्धतीने आणि इकडं असा मिळवून घ्यायचा आहे. तर बघा इथं असं थोडीशी मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने असा. तर बघा आता आपण गळ्याची उंची बघूया. तर आपल्याला तयार उंची किती पाहिजे आहे. तर बघा इथं 9.5ची आपल्याला उंची पाहिजे गळ्याची आणि इथं घेतलेलं आहे 3 इंच. तर बघा एवढा आपला इथं पॅच येणार आहे. तर बघा असा तिरकी लाईन मारून घेतली आहे पंचकोनीची. आपला जेवढा गळा तयार आहे तेवढा आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे आणि मग बाकीचा छोटासा पॅच टाकून घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला जो अस्तरच्या मार्किंग करून घेतलेली आहे त्याचा आपल्याला आता हा गळा कापून घ्यायचा आहे. खडून जशी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे. जी मार्किंग करून घेतलेली आहे पॅचची, तर तो पण असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा कट करून घेतल्यानंतर थोडीशी आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. तर तो घ्यायचा आहे आपल्याला सुईचा ठेवून आणि त्याच्यावरती हे जे अस्तरचा आपण गळा कट करून घेतलेला आहे ते ठेवून घ्यायचं, पिनाने पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. आणि आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण अशी टीप मारून घेऊया. जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली टिकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला असा कोपरा फिनिशिंग येते, म्हणजे या पद्धतीने आपण केलं. तर बघा मी बरेच वेळा सांगत असते, तिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई अशी ठेवून घ्यायची आहे आणि मग अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम सुंदर असे आपले कोपरे रेडी होते. तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित धागे वगैरे कट करायच्या हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरेला अर्धा इंच अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पिना काढून घ्यायची आहे आणि अस्तर लेवल आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटायला एकदम सोपं आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते. तर बघा कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे सरळ कापड करून घ्यायचं आहे. ह्याचं ओपन जागा आहे तिथून आपल्याला सरळ कापड करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती असे आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे. काठोकाठ आपल्याला अशी टीप मारायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ आपल्याला टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेला पण व्यवस्थित काठोकाठ आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आहे. परत उलटं करून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि परत आपल्याला कमरेला परत अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर म्हणजे व्यवस्थित आपली व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा धागे वगैरे कट करायचे आणि अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर अस्तर घेतलेलं आहे एवढं असं मी, म्हणजे आपल्याला जो पॅच आहे त्याचा आपल्याला 1 इंच असं जास्त घ्यायचं आहे. तर बघा असं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आहे तसं आपल्याला खडून अशी मार्किंग करून घ्यायची आहे, जसा पॅच आहे तसा. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच किंवा पाऊण इंच असं कापड सोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण पॅच दाबतो त्याच्यासाठी आपल्याला जास्तीचं लागतं. तर बघा दोन्ही साईडनीच आपल्याला जास्त घ्यायचं आहे फक्त, आणि बाकी साईडनी इकडच्या साईडने आपल्याला आहे तीच लेवल घ्यायची आहे, इथं कट करत आहे तिथं. तर बघा व्यवस्थित असं कट झाल्याच्या नंतर आता आपल्याला आपला पॅच रेडी झालेला आहे हा अस्तरचा. त्याच्यानंतर बघा हे ब्लाऊज पीसाचं थोडंसं कापड उरलं होतं, तर बघा मी मध्ये जॉईंट देऊन घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने अशा आपल्याला प्लेटी पाडीत चालायचे आहे आणि मधोमध आणि अशी टीप मारीत चालायचं आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडनी पण आहे तशाच प्लेटी आपल्याला करीत चालायचे आहे आणि त्याच्यावरती टीप मारीत चालायचे, म्हणजे व्यवस्थित आपल्या प्लेटी तयार होऊन जातील. तर बघा इकडच्या साईडनी पण तिन्ही साईडनी व्यवस्थित अशा प्लेटी रेडी करून घ्यायच्या आहे आपल्याला आणि पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हा
पॅच जो बनवलेला होता तो घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि आपल्याला अशी याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. आणि तिथं कोपरा आलेला आहे तिथे सुई आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत आपल्याला पुढं अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा उरलेलं आपल्याला अस्तर लेवल कट करायचं आहे ब्लाऊज पीसाचं कापड, आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे आणि पलटी मारायचं आहे आणि याला काठोकाठ अशी आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता उलटं करून आपल्याला व्यवस्थित याच्यावरती पण अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग येईन आणि फुगा वगैरे अजिबात पडणार नाही. धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा त्याच्यावरती आपल्याला एक अशी लेस अटॅच करायची आहे. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लेस लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे, लेस लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पॅचचा असा मधोमध घ्यायचा आहे ब्लाऊज पीसाचा पण खडून अशी मार्किंग करून घ्यायची आहे मधोमधची, म्हणजे आपलं सेंटर हुकला नाही पाहिजे. तर बघा व्यवस्थित करून घ्यायचं आहे, पिना पॅक करून घ्यायचे आहे. तर बघा मी पिना पॅक करून घेतलेले आहे ना. आता याच्यावरती आपल्याला टीप मारायची आहे काठोकाठ. तर बघा आता पक्की टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा आता आपण अशी टीप मारून घेऊया तिन्ही बाजूनी व्यवस्थित. तर बघा अशी टीप झालेली आहे मारून. आता आपले पक्की पिना आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर. तर बघा व्यवस्थित झालेलं आहे. धागे वगैरे कट करायचे, पिना काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला गळ्याला अशी लेस, परत हीच लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा अशी व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे आपल्याला. आणि जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी थोडीशी लेस फोल्ड करायची आहे, म्हणजे अशी घडी मारायची आहे थोडीशी, आणि त्याच्यावरती टिप मारायची, म्हणजे व्यवस्थित आपले असे कोपरे तयार होते तिथं कोपऱ्यामध्ये लेस. तर बघा व्यवस्थित अशी आपण लेस लावून घेऊया. तर बघा व्यवस्थित अशी कोपऱ्यावरती पण लेस लावून झालेली आहे आणि पूर्ण लेस आता आपण लावून घेऊया. तर तो बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा व्यवस्थित झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे ब्लाऊज पीसाचं म्हणजे पॅचचं कापड. तर बघा याच्यावरती खूप सुंदर अशा डिझाईन पण टाकलेलं आहे, कटिंग पण टाकलेलं आहे, 4 टकची 1 टकची बोट नेकची. व्यवस्थित अशी कटिंग अगदी सोपी पद्धतीत सांगत असते मी. आणि लेस ब्लाऊज डिझाईन पण आहे, बोटनेक डिझाईन पण आहे आणि बाही डिझाईन पण टाकलेला आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. त्या तुम्ही नक्की बघा. तर बघा त्याच्यानंतर कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा आता आपण पाठीमागचे टक्स असे मारून घेतलेले आहे. तर बघा इकडच्या साईडचा पण आपल्याला टक्स असाच इकडचा मारलेला आहे तसाच आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि त्याला हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता आपण जे नॉट करून घेतलेली आहे मी ब्लाऊज पीसाचीच, तर ती जोडून घेतलेली आहे 2.5 इंचावरती. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथं छोटे छोटे मणी असे लावून घ्यायचे आहेत. तर बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मणी लावू शकता किंवा शोचे दुसरे बटन लावायचं असेल तुम्ही ते पण लावू शकता. तर बघा धाग्याने आता हे पक्के करून घ्यायचे आपल्याला. सगळ्या याच्यावरती छोटे छोटे जे मणी आहे ते लावून घ्यायचे आहे सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या प्लेटीमध्ये. तर बघा आता आपण हे पक्के करून घेऊया आणि याच्यावरचा जो धागा पॅक करून कट करून घेऊया. तर बघा व्यवस्थित आपलं हे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया. तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी करून झाल्याच्यानंतर तर बघा व्यवस्थित अशी सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा हे कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.